आपल्या रिसोर्टमध्ये श्री संत गजानन महाराज यांची पालखी आली आणि येऊन पण गेली, पण आपल्याला ब्लॉक टाकाय थोडा उशीर झाला. याचं कारण म्हणजे फक्त पाणी. ते काय माहिती भावांनो, आता आपल्या शेतकऱ्याचं जिकडे तिकडे मरण झालं. जे पाणी पाहिजे ते येत नाही, जे नाही पाहिजे ते रटवून येते. आपण आपल्या रिसोर्टमध्ये आलो, इकडे येऊन एकदाची पवनची भेट घेतली. काय पवन आला होता रिसोर्टमध्ये, म्हणून एकदाची पवनची भेट घेतली आणि पवन सोबत गाडीवर बसून आम्ही इकडे डायरेक्ट भाजी मंडीत आलो. भाजी मंडीत आलो तर इकडे एक पण भाजीपाल्याचं दुकान दिसे नव्हतं. तर कळलं की आज काय ना काय मिळेल. इकडे पुढे येऊन साफसफाई पण चालू होती. नंतर पुढे आलो तर इकडे दिसलं आपल्याला श्री संत गजानन महाराज यांच्या पालखीचं बॅनर. तर आज येणार होती संत गजानन महाराज यांची पालखी आपल्या रिसोर्टमध्ये, त्याच्यामुळे जिकडे तिकडे साफसफाई आणि शांतता होती. नंतर आपण इकडे डायरेक्ट पवनले दिलं सोडून आपल्या किरणदान आनंदासोबत गाडीवर बसून इकडे मार्केट कमिटीत आलो. ते काय दो बायो सात तो कॅडरने की बात अशी आज आपली गत झाली होती. नंतर इकडे मार्केटवर आलो तर फटाफट फटाके फुटणं चालू होते. एकदाच आम्ही इकडे रांगेत लागाव म्हणलं ते दोघं जण पाहत होते वाट. यायला म्हणलं पाहू नका जास्त वाट, नाही तर होईल तर आपल्याला डायरेक्ट पहा. बापू आणत होते शॉर्टकट. एकदाच बापूल साईडले केलं आणि आम्ही पण लागलो डायरेक्ट रांगेत लागून आम्ही इकडे गजानन बाबाच्या पालखीच्या जवळ आलो. पण काय इकडे आम्ही दर्शन पण घेतलं, पण इकडे आत मोबाईल अलाउड नव्हता. जसा मोबाईल अलाउड नव्हता तसा आम्ही खिशात टाकला आणि इकडे प्रसादाच्या रांगेत लागून एकदाचा प्रसाद घेतला. पण तेवढ्यात आम्ही जसं प्रसाद खाल्ला तसा झाला पाणी चालू. ते काय दरवर्षी आपल्या रिसोर्टमध्ये गजानन महाराज यांची पालखी आली की डायरेक्ट पाणी चालू होते. त्याच्यामुळे आम्ही जशी पाणी उतरायचो थांबलो होतो. आपल्या कार्तिक दान आणली होती रिसोर्ट गाडी, त्याच्यासोबत आम्ही एकदाच गाडीत बसलो आणि रिसोर्ट केला टाटा. ते काय माहिती भाऊंना, आता आपले ब्लॉग पहिल्यावानी ये नाही तर याचं कारण म्हणजे फक्त आता आपल्याला पहिल्यावानी ब्लॉग एडिट मारा टाइम नाही भेटेना, त्याच्यामुळे आपले ब्लॉग जरा लेट यायले. काय विषय नाही, आपल्याकडून जसं होईल तसे आपण ब्लॉग टाकीत राहू आणि तुम्ही पण तुमच्याकडून जसा सपोर्ट होते तसा करत राहा. नंतर जाताना रिसोर्ट केलं टाटा. मग आजच्यासाठी एवढंच. तर मामा